चिंतन श्री गुरुदेव दत्त. काल आपण श्री भगवंताने दांभिकतेची तिसरी खूण सांगितलेली आहे की जेथे सद्गुरूंनी सांगितलेले ऐकण्याची तयारी नसते तिथे ती दांभिकता उपयोगाला येणार नाही. आता सद्गुरूंनी सांगितलेले ऐकण्याची एखाद्याची तयारी जरी असली तरी तेही पुरेसे ठरणार नसते. यासाठी श्री भगवंत पुढे सांगतात की तरी गीता शास्त्र निर्मिता जो मी सकळ लोकशास्त्रा तया माते सामान्यता बोलेल जो. एखादा साधक तप करतो, भक्तीही करतो, वेळ प्रसंगी सद्गुरूंचे ऐकूनही घेतो, पण एवढे असूनही प्रसंगी सद्गुरूंचीच निंदा करतो. म्हणजे त्यांच्या समोर त्यांचे कामापुरते ऐकून घेतो, पण त्यांच्या पाठीमागे म्हणतो की आमच्या सद्गुरूंना शिष्याचा हात धुवून मागे लागल्याशिवाय काही धंदा नाही, दुसरा उद्योग नाही, साधना करा, एवढेच हे सारखे सांगत असतात. किंवा किती दिवस साधना सेवा करीत राहणार, त्याने काय मिळणार आहे, अशी नाना प्रकारांनी तो त्यांची निंदा करीत असतो. श्री माऊलींनी यासाठी एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे की तयांची येर आगवी सामग्री ऐसी जाणावी दीपे विन ठाण दिवी रात्रीची जैसी. अशा साधकांची साधन प्रसंगी ही रात्रीच्या वेळी दिव्याशिवाय असलेल्या रिकाम्या ठाण दिव्याप्रमाणेच जाणावी. ठाण म्हणजे ज्यावर दिवा ठेवतात तो लाकडी किंवा दगडी स्टँड. नुसतेच ठाण मांडले आहे, पण त्यावर जर दिवाच नसेल तर काय उजेड पडणार, अंधार कसा जाणार. विषारी दिव्यात्र आणि कपट गर्भमैत्री यापुढेही श्री माऊली आणखी असे सांगतात की अंग गोरे आणि तरुणे वरी लेईले आहे लेणे परी एकलेनी प्राणे सांडिले जेवी. एखादी सुंदर स्त्री आहे, गोरी आहे, देखणी आहे आणि तिने अंगावर नखशिखांत बहुमोल अलंकार लिहिलेले आहेत. एवढे सगळे आहे, पण ती मृत आहे, तिच्या शरीरात प्राणच नाही, तर त्याचा काय उपयोग. पुढे श्री माऊली अजून एक बहारीचा दृष्टांत देत सांगतात की सोनयाचे सुंदर निर्वाळले होय घर परी सर्पांगणाद्वार रुंधले आहे. सोन्याचे सुंदर स्वच्छ असे घर तयार केलेले आहे, ते चांगले सजवलेले आहे, पण त्या घरात शिरण्याच्या मुख्य दाराशीच भली मोठी नागिन रस्ता अडवून बसलेली आहे. आज जाता येणे शक्य नाही, तर त्याचा काय उपयोग. किंवा निपजे दिव्यान्न चोखट परी माझी काळकूट असो मैत्री कपट गर्भिणी जैसी. दिव्य उत्तम असे अन्न समोर आहे, पण त्यात विष मिसळलेले आहे, अथवा परस्पर मैत्री असूनही हृदयात कपट आहे, तर त्याचा काय उपयोग. समजा तुमच्या पुढे चांदीच्या ताटात रुचकर अन्न आणून ठेवलेले आहे आणि तुम्ही आता आनंदाने त्यातला घास घेणार. इतक्यात कुणीतरी येऊन तुमच्या कानात जर सांगितले की यात विष कालवलेले आहे, तर तुम्ही ते अन्न खाल काय. किंवा एखाद्याशी मनापासून आवडीने मैत्री केली, पण जर त्या मित्राच्या हृदयात अंतःकरणात कपट असेल तर तो मित्र जसा आपल्या मित्राला कधी दगा देईल हे सांगता येणार नाही. तसे श्री माऊली म्हणतात की एखाद्याजवळ तपादी सर्व आहे, पण तो जर श्री भगवंताची श्री सद्गुरूंची निंदा करीत असेल तर तोही पाखंडीच होय. त्याला शास्त्र श्रवणाचा आत्मज्ञानाचा अधिकार नाही. मग हे अध्यात्मशास्त्र, गीताशास्त्र, आत्मज्ञान सांगावे तरी कोणाला, तर जो पाखंडी नसेल त्यालाच. गुरुभक्ती श्रवणेच्छा आणि अनिंदा असा जो अधिकारी साधक असतो त्याचेही वर्णन श्री माऊलींनी पुढे केलेले आहे. म्हणून तपाचा धनुर्धरा तळी दातोने गाळोरा वरी गुरुभक्तीचा पुरा प्रासाद जो झाला आणि श्रवणेच्छेचा पुढा दारवंटा सदा उघडा वरी कलश चोखडा आणि दारत्नांचा. तपाचा मजबूत पाया करून त्यावर ज्यांच्या गुरुभक्तीचा महाल उभा झालेला असतो त्या महालाचा श्रवणेच्छारूपी दरवाजा सदैव उघडा असतो आणि ज्या महालावर अनिंदा रत्ने जळविलेला कळस झळकत असतो असा महाल
प्रसाद झालेला साधकच अध्यात्म ज्ञानाचा अधिकारी म्हटला जातो. ज्या साधकाच्या गाठीला उत्तम तप असते, शिवाय ज्याच्या अंतःकरणात आणखी तप करण्याची पूर्ण तयारी असते, ज्याच्या हृदयात पूर्ण सद्गुरू भक्ती असते व जो सद्गुरूंनी सांगितलेले सगळे ऐकतो, ज्याच्या मनात त्यांच्याबद्दल कधीही निंदा येत नाही, ज्याच्यापाशी अनिंदारत्नांचा साठाच असतो, असा साधक पाखंडी असू शकत नाही. म्हणून त्याला अध्यात्म ज्ञान द्यायला शास्त्राची हरकत नसते. मात्र यातला एक जरी अवगुण एखाद्यापाशी दिसत असेल तरी त्याला पाखंडीच म्हटलेले आहे, त्याला अनधिकारी ठरवलेले आहे. अशा पाखंड्यालाही ज्या स्थानी काही अनुभव येतो ते सिद्धस्थान असते. सद्गुरू श्री माऊली आपण सेवेकरता घेतलेल्या ओळीत सांगतात की जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा. जया म्हणजे कोणाच्या, तर अशी जी पवित्र तपोभूमी सिद्ध भूमी असते तिच्या अशी सिद्धभूमी सहसा आडजगी असते. ती लोकांच्या येण्या जाण्याच्या वाटेवर कधीच नसते. साधू संतांची सगळी स्थाने, सगळ्या जागा या मूलतः एकांत भागात असतात. पुढे पुढे तिथे लोकांचे येणे जाणे वाढते तो भाग सोडा, पण मुळात अशा साऱ्या जागा एकांत स्थानीच वसलेल्या असतात. आपण कधी असे बघितले आहे का की अमुक एका सद्गुरूंची संतांची समाधी रस्त्यात जाण्या येण्याच्या वाटेवर मध्यभागी आहे? तर नाही. सिद्धभूमी ही आडभूमी असते. तेथे तपश्चर्या मनोरथा तपाची इच्छा निर्माण होऊ शकते. आस्थेचे महत्त्व आणि पाखंड यापुढे श्री माऊलींनी पाखंडयाही आस्था असे म्हणून त्यातून आस्थेचे महत्त्वच अधोरेखित केलेले आहे. जो पाखंडी असतो त्याची जर आपण उलट तपासणी करून पाहिली तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यापाशी निष्ठा नसते, आस्था नसते. आपण पाखंड्याचे चारही दोष जर नीट बघितले, त्याच्या मुळाशी जाऊन पाहिले तर त्याच्यापाशी आस्था नसते हेच त्यातून कळेल. असे पाखंडी लोक साधना करीत नाहीत, तप करीत नाहीत, त्यांच्यापाशी सद्गुरूंविषयी भक्तीही नसते. का तर मुळात परमार्थाविषयी सद्गुरूविषयी त्यांना आस्थाच नसते. म्हणून सद्गुरूंनी सांगितलेले, शास्त्रांनी सांगितलेले ते ऐकत नाहीत. का तर त्यांच्या हृदयात शास्त्राबद्दल आस्था नसते, त्याबद्दल आवड नसते. म्हणूनच किंवा ते सद्गुरूंची श्री भगवंतांची निंदा करतात, कारण त्यांच्याविषयी त्यांना प्रेम नसते आणि त्यांचे वात्सल्य महात्म्य जाणून घेण्याची आस्थाही नसते. म्हणूनच पण संतांनी वसविलेल्या जागेचे सिद्धस्थानाचे महात्म्य असे अद्भुत असते की अशा पाखंडी व्यक्तीच्या अंतःकरणातही तेथे आस्था निर्माण होते. त्या जागेतील तपशक्तीच तशी असते. समूळ शब्दाचा गुणार्थ श्री माऊलींनी 12व्या अध्यायाच्या नमनामध्ये श्री सद्गुरूंच्या, श्री भगवंतांच्या कृपाशक्तीची अशी स्तुती केलेली आहे की जय जय वो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. याच स्तुतीमध्ये त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की पाखांडाचे दरकुटे मोडी वाग्वाद आव्हांटे कुतर्काची दृष्टे सावजे फेडी. श्री भगवंतांनी किंवा श्री सद्गुरूंची कृपाशक्ती परमार्थाच्या साधनेच्या वाटेमधील पाखंडाच्या दर्या अडथळे फोडून टाकले. अवघड विचित्र अशा पाखंडी वृत्तीला ती कृपाशक्तीच दूर करू शकते. सिद्धांचे संतांचे तप सिद्धभूमीत झालेले असल्यामुळे तेथे त्यांची कृपाशक्ती कार्यरत असते. ती कार्यरत कृपाशक्ती त्या स्थानी येणाऱ्याच्या पाखंडी वृत्तीला निश्चितपणे दूर सारते. श्री माऊली येथे सांगतात की ती शक्ती एखाद्याच्या पाखंडी वृत्तीला कसे दूर करते, तर पहिल्यांदा ती त्याच्या ठिकाणी आस्था उत्पन्न करते. ती आस्थाही समूळ अंतःकरणपूर्वक असते. आता आस्थेचे आवडीचे मूळ कोण असते? आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल अंतःकरणपूर्वक आवड का असते, तर पारमार्थिक आस्थेचे मूळ हे 3 फाट्यांचे असते. त्याला 3 उपमुळे फुटलेले असतात. म्हणूनच प्रस्तुत ओळीत श्री माऊलींनी समूळ उपमुळांसह असलेले मूळ असा शब्दप्रयोग केलेला आहे. त्यातले एक उपमूळ असते श्रद्धा, दुसरे असते त्या आस्थेमागचा विश्वास, तर तिसरे असते उपमूळ असते निस्वार्थीपणा. स्वार्थ नसेल
तर आस्था अविचल असते, विश्वास असेल तर आस्था अखंड असते आणि श्रद्धा असेल तर आस्था फलद्रूप होणारी असते. आपण यातले श्रद्धा व विश्वास जोडावे आणि स्वार्थाचे कूळ आपल्यापाशी नसावे. या 3 गोष्टींशिवाय आस्था परिपूर्ण असू शकत नाही. साधू आणि तरुणाची हकीकत. एक साधू होते. एकदा ते रानात झाडाखाली साधण्याच्या तयारीत बसलेला असताना एक श्रीमंताचा तरुण मुलगा त्याचा तुटून हवेत लागलेला पतंग शोधत तिथे आला. त्याचा पतंग नेमका त्याच झाडावर अडकलेला होता. तो पतंग काढण्यासाठी तो तरुण झाडापाशी आल्यानंतर त्या साधूने त्याला विचारले, का रे, तुझे लग्न झालेले आहे ना? मोठा हुशार मनुष्य दिसतोस. त्यावर लाजून तो हो म्हणाला. साधूंनी त्याला पुढे विचारले, अरे मग तू घर संसार सगळा उद्योग वगैरे सोडून पतंग उडवत का बसला आहेस? त्यावर तो साधू महाराजांना म्हणाला, महाराज, याचे कारण असे आहे की माझ्या घरच्या मंडळींचे माझ्यावर नितांत प्रेम आहे. मला त्रास होऊ नये, मला कष्ट पडू नयेत म्हणून ते माझे सगळे काही करतात. माझ्या वडिलांना असे वाटते की मला कटकट होऊ नये म्हणून सगळा व्यापार व्यवसाय ते स्वतःच पाहतात. बायकोला वाटते की नवऱ्याला काही त्रास होऊ नये म्हणून माझी सगळी कामे तीच करते. आई सुद्धा प्रेमाने माझे पडेल ते काम करते. त्यामुळे मला काही उद्योगच उरलेला नाही म्हणून मी वेळ घालवण्याकरता पतंग उडवीत असतो. त्याचे ते सरळ भाबडे बोलणे ऐकून ते साधू हसले व त्याला म्हणाले, अरे, या गैरसमजातून तू स्वतःची किती दिवस फसवणूक करून घेणार आहेस? तुझ्या घरच्यांना तुझ्याबद्दल जी आस्था आहे, जे प्रेम आहे, ते केवळ स्वार्थापोटी आहे असे तुला वाटत नाही का? त्यावर तो मला, छे, तसे मुळीच नाही. माझे आईवडील आणि माझी बायको यांना माझ्याविषयी काय स्वार्थ असणार? ते ऐकून साधूंनी विचारले, बरे, त्यांना जर तुझ्याविषयी खरेच काही स्वार्थ नसेल तर ते सगळे तुझ्यासाठी काहीही करायला तयार होतील, नाही का? तो हो म्हणाला. त्यावर साधू म्हणाले, तर मग असे कर, मला तुझ्याबरोबर तुझ्या घरी घेऊन चल. माझ्यापाशी एक औषध आहे. तुझ्या घरी गेल्यावर मी तुला ते औषध खायला देईन. ते खाल्ल्यानंतर 1 तासभर तू मेल्यासारखा निश्चित पडशील. निष्णात वैद्याने जरी तुला तपासले तरी तेही तू गेल्याचे सांगतील. या औषधाचा आणखी एक गुण असा आहे की त्याने जरी तासभर मेल्यासारखा पडशील तरीही तुला आजूबाजूचे सगळे ऐकू येत राहील. तू फक्त कोण काय काय बोलते ते लक्ष देऊन ऐकायस. आप्तांच्या स्वार्थाची प्रचिती. त्या तरुणानेही कुतूहलापोटी साधूचे म्हणणे मान्य केले. मग ते दोघेही त्यांच्या घरी आले. तेथे येताच त्यांनी असे ठरवले होते तसेच केले. साधूंनी त्याला घराच्या दारातून आत शिरताच ते औषध दिले आणि त्यामुळे घरात जाताच 5च मिनिटात तो मेल्यासारखा निश्चित पडला. साधूंनी त्याच्या घरच्यांना त्याची नाडी बघण्याचे नाटक करीत तो गेल्याचे सांगितले. मग एकच रडारड सुरू झाली. वैद्यांना बोलवल्यावर त्यांनी तो निव्वळ तेलाचे सांगितले. मग ते साधू शोक करणाऱ्या त्यांच्या आप्तांना म्हणाले, माझ्याकडे एक रामबाण उपाय आहे. त्याने हा जिवंत होईल. पण याला जर पुन्हा जिवंत करायचे असेल तर याच्याऐवजी कोणीतरी दुसऱ्याने मरायची तयारी केली पाहिजे. जर तुमच्यापैकी कोणी मरायला तयार असेल तरच हा जिवंत होऊ शकेल. मग त्यांनी त्या तरुणाच्या वडिलांना विचारले तर वडील म्हणाले, मला याच्याहून धाकट्या आणखी 2 मुलगे आहेत. यांच्यासाठी जर मी मेलो तर धाकट्या दोघांसाठी कोण मिळवेल? अहो, मी यांच्यासाठी काम करत होतो असे याला वाटे. पण मी जर कमावले नाही तर मला कोण खायला देणार? मला कोण आदरानं विचारणार? म्हणून मी दुकान चालवित होतो. याच्या बदली मरायचे मला काही जमणार नाही. मग ते त्याच्या आईसमोर आले. आईलाही त्याने विचारले की तुमचे त्याच्यावर खूप प्रेम आहे असे तो सांगत होता. मग तुम्हीच का नाही त्याच्या बदली मरायला तयार होत? त्यावर त्याची आई म्हणाली, माझे आयुष्य त्या एकट्याशी बांधलेले आहे काय? माझा नवरा आहे, मला आणखी 2 मुलगे आहेत. असे असताना मी कशासाठी जीव द्यायचा? मग त्या तरुणाच्या बायकोचा क्रम आला. ती साधूंना म्हणाली, महाराज, आमचे लग्न होऊन जेमतेम 1 महिना तर झालेला आहे. हा गेला तर गेला. मी दुसरा ठाव करीन. याच्यासाठी मी माझे मोलाचे आयुष्य का वाया घालवावे? आपल्या आप्तांची ही स्वार्थी बोलणी तो तरुण व्यवस्थित ऐकत होताच. तासाभराने औषधाचा अंमल संपल्यावर तो उठून बसला. तो जिवंत झाल्याचे दिसल्याबरोबर सगळ्यांना परत त्याच्या प्रेमाचे उमाळे येऊ लागले. उठला रे माझ्या बाबा,
असे म्हणत आई वडील त्याचा चेहरा